नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हत्ती या प्राण्याबद्दल माहिती बघणार आहोत। प्राण्याबद्दल माहिती असणे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। ही माहिती शाळेतील प्रकल्प, गृहपाठ, निबंध लेखन, तोंडी परीक्षा, भाषण स्पर्धा परीक्षा तसेच सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी उपयोगी ठरते। प्राण्यांची ओळख, त्यांचा स्वभाव, राहण्याची जागा, आहार, वैशिष्ट्ये आणि पर्यावरणातील त्यांचे महत्त्व समजून घेतल्याने निसर्गाविषयी प्रेम निर्माण होते। चला तर मग आता आपण हत्ती या विशाल आणि बुद्धिमान शांत स्वभावाच्या प्राण्याबद्दल सविस्तर आणि संपूर्ण माहिती बघूयात। हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात मोठा स्थलचर प्राणी आहे। त्याच्या प्रचंड शरीरामुळे, शांत स्वभावामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे तो सर्वांचा आवडता प्राणी मानला जातो। भारतात हत्तीला विशेष महत्त्व आहे। अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रसंगांमध्ये हत्तीचा उल्लेख आढळतो। हत्ती शरीराने खूप मोठा आणि मजबूत असतो। त्याला 4 जाड पाय, 2 मोठे कान, 2 लहान डोळे, 1 लांब सोंड आणि 2 मोठे सुळे दात असतात। सोंड हा हत्तीच्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे। सोंडेच्या मदतीने तो अन्न खातो, पाणी पितो, वस्तू देखील उचलतो, आंघोळ करतो आणि इतर हत्तीशी संपर्कही साधतो आणि त्यासोबत हत्ती पोहू देखील शकतो। त्याची सोंड नैसर्गिक श्वासनलिकेसारखी काम करते। हत्तीचे आयुष्य साधारण 60 ते 70 वर्ष असू शकते। त्याचे वजन अनेक हजार किलो असते। तो शांत असला तरी स्वतःवर किंवा आपल्या कळपावर संकट आल्यास तो धाडसाने सामना करतो। हत्तीची त्वचा जाड आणि करड्या रंगाची असते। त्याची त्वचा मजबूत असल्यामुळे जंगलातील काटे, झुडपे आणि लहान जखमांपासून त्याचे संरक्षण होते। हत्तीचे मोठे कान शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत करते, त्यामुळे तो उष्ण वातावरणातही सहज राहू शकतो। हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे। तो गवत, ऊस, केळी, बांबू, झाडांची पाने, फळे आणि कोवळ्या फांद्या खातो। प्रौढ हत्ती 1 दिवसात मोठ्या प्रमाणात अन्न खातो आणि भरपूर पाणी पितो, त्यामुळे त्याला अन्न आणि पाण्याच्या शोधात दररोज लांब अंतर चालावे लागते। तो आपल्या कळपातील इतर हत्तींना ओळखतो आणि अनेक वर्षांनी भेटल्यानंतरही त्यांना विसरत नाही। हत्ती आपल्या पिल्लांची खूप काळजी घेतो। संकटावेळी संपूर्ण कळप एकमेकांचे संरक्षण देखील करतात। हत्ती साधारणपणे जंगलात कळपाने राहतो। एका कळपात अनेक हत्ती असतात आणि त्या कळपाचे नेतृत्व बहुतेक वेळी अनुभवी मादी हत्ती करतो। त्यामुळे हत्ती समाजात एकत्र राहण्याचे महत्त्व हे आपल्याला दिसून येते। भारतात प्रामुख्याने आशियाई हत्ती आढळतो। आफ्रिकेत आफ्रिकन हत्ती आढळतो। आफ्रिकन हत्ती आकाराने मोठा असून त्याचे कान आशियाई हत्तीपेक्षा मोठे असतात। पूर्वीच्या काळी जंगलातून मोठमोठे ओढके वाहून नेण्यासाठी हत्तीचा उपयोग केला जात असे। आजही काही ठिकाणी जंगल विभाग आणि पर्यटन क्षेत्रात प्रशिक्षित हत्तीचा वापर केला जातो। मात्र आता वन्य हत्तीचे संरक्षण करण्यावर अधिक भर दिला जात आहे। हत्ती जंगलातील पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतो। तो झाडांच्या बिया दूरवर पसरवतो, त्यामुळे नवीन झाडे उगवण्यास मदत होते। म्हणून हत्तीला जंगलाचा महत्त्वाचा रक्षक मानले जाते। हत्ती हा ताकद, बुद्धिमत्ता आणि संयम याचे उत्तम उदाहरण आहे। तो निसर्गाचा अमूल्य ठेवा आहे। म्हणून आपण जंगलाचे संरक्षण केले पाहिजे, वन्यजीवाची काळजी घेतली पाहिजे आणि हत्तीसह सर्व प्राण्यावर प्रेम केले पाहिजे। आज आपण हत्ती या प्राण्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आहे। हत्ती हा ताकदवान, बुद्धिमान आणि निसर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे। वन्यजीवनाचे आणि जंगलाचे संरक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रासोबत नक्की शेअर करा आणि अशाच शालेय अभ्यासासाठी उपयुक्त आणि सोप्या मराठी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त विषयासह।